देशाचा विजय होता, कारण का खूप दिवस झाले बॉलिंग लाईन चालत नव्हती आमची. बॉलिंगमुळे आम्ही मॅचेस हारत होतो. आता कॉन्फिडन्स वाढलाय, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. वेल, एकंदरीत करवंडी टीम आज नवीन होती या स्पर्धेमध्ये आणि तुमच्या समयतच त्यांचा सामना लागला. परंतु एकंदरीत करवंडी टीमला जर मोलाचा सल्ला द्यायचा झाला तर काय सांगाल? खेळाडू चांगले आहेत, सराव करा. गेम चांगला तुमचा झाला तर नक्कीच तुम्ही विजय व्हाल. वेल, तर हे होते निलेश बद्रिके, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि वेल प्लेड. आणि दत्तात्रय दलवींकडे आपण माईक सपोर्ट करूयात. विनंती असेल, अगदी स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची पाहायला मिळते एवन जोडी चषक. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? दत्तात्रय दलवी आपल्या समवेत आहेत. एकंदरीत एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा आहे. पर्व 4थ्यात आपण या स्पर्धेत पाहायला मिळतोय. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? प्रथम तर सगळे खेळाडूंचे अभिनंदन करतो आणि आमचे मित्र जगदीश दादा देशमुख यांनी भव्य दिव्य असं नियोजन केले, त्यांच्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. फार अगदी मोजक्या शब्दातच दत्तात्रय दादा दलवेंनी अगदी संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा 2 शब्दात पूर्ण केलाय. मनस्वी शुभेच्छा असतील या स्पर्धेसाठी. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. मी मगाशी सुद्धा म्हटलं, काल सुद्धा जगदीश दगडेंनी एक आमचे पत्रकार बंधू आहेत, त्यांनी बातमी प्रसारित केली. अगदी पहिलीच हेडलाईन त्यांनी दिली, दोस्तीचा सगळ्यात ज्वलंत उदाहरण म्हणजे A1 जोडी चषक. अशोकजी गरज साहेब यांचं पारितोषिक आमच्या समेत जमा आहे. अगदी मी म्हटलं ना की हे व्यक्तिमत्व मंचावर दाखल झालं, पहिल्यांदा समालोचकांकडे त्यांनी पारितोषिक दिलं आणि त्याच्यानंतर ते पारितोषिक पुकारलं गेलं. हे फार महत्वाचं आहे. ते म्हटलं ना, देणे वाले की दानत बहुत होती है. घेण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी खेळाडूंनी घेतला पाहिजे. 3 विकेट आणि 3 षटकार, म्हणजे हॅट्रिक जर टोकली या ठिकाणी तर मात्र त्यांच्यासाठी अशोकजी गरज साहेबांकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. चला या वळूयात कॉम्बॉक्स मध्ये. आवाज ऐकाल याच परिसरातील स्वीट व्हॉइस शुभमजी लोभी सर. पाठीवरती तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीनं अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाई गैवरल्या, ज्यांचं नाव ऐकताच खरं तर दिल्लीच्या औरंगालाही घाम फुटायचा, असे ज्वलंत उदाहरण राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुद्रा देत या मॅच कडे घेऊन जातोय. पहिलाच बॉल वाईड आल्यानंतर नेक्स्ट बॉल ऑन द स्लॉट. बॉल चाललाय सीमा पार. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिलाच बॉल वाईड आणि त्यानंतर त्याच बॉलची पुनरावृत्ती. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार आलाय. धावसंख्या आहे ती 7. रघुनाथ आहे बॉलिंग मार्क वरती. काउंटर अटॅक ने सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचा फायदा घेत पॉवर पॅक बॅटिंग. 1 मोर सिक्सर ऑन द रो. थँक्यू. या बॅटरच्या बॅटमधून आणखी एक जर षटकार आला तर गिरीजी दगडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या बॉलवरती षटकार आला तर जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र एक धुरंदर बॅटिंग मैदानात पाहायला मिळते. आपण पाहतोय RR फाउंडेशन लाडेवली टीम. अक्षयच्या बॅट मधून षटकार हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये ठोकतोय. अक्षयच्या बॅट मधून आणखी एक बॉल सीमा पार षटकार. शिवम आपण पाहतोय ना, डीजे मास्टर थोडं थांबवेल. शिवम आपण जर पाहायला गेला ना तर अगदी हे चमचमती ट्रॉफी आहे आणि आतापर्यंतचा इतिहास आहे. स्टेजवरती षटकार जरूर आलेत, परंतु ट्रॉफी पर्यंत तो षटकार पोहोचला नव्हता. परंतु 3ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीला या बॅटरने मात्र षटकार लगावलाय. आता काय गणित असेल माहित नाही, परंतु पाहूयात काय घडतंय. आणि गिरीश दगडे यांचा 1000 रुपयांचे कॅश प्राइज आमच्या समेत जमा जरूर झालाय, परंतु इथे नजर लागावी, षटकार जरूर आले परंतु विकेट सुद्धा गमावली आहे. अतिघाई संकटातनी 3 लागोपाठचे षटकार आणि त्यानंतर या बॉल मध्ये अतिघाई संकटात घेऊन जाते. या मॅच मध्ये अक्षय बॅटर
3 बॉलमध्ये 18चं 4 बॉलमध्ये 18चं योगदान देत माघारी परतलाय. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. उद्योजक अशोकजी घरत साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी सांगवी संघासाठी हे पारितोषिक आहे. आणि टोटल 200 मला रुपयांचं वाटतंय- कॅश प्राइस, 200 रुपयाचं 2000 रुपयांचं कॅश प्राइस टोटल. उद्योजक अशोकजी घर त्यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 2000चं कॅश प्राइस. षटकार हॅट्रिक जी लावली होती ती मला वाटते षटकार हॅट्रिक आणि बॅटरची नाही झाली. नाही, कोणीला लावले. माझ्याकडे आहेत रे. हे पारितोषिक दोन्ही टीम साठी लागू असणार आहे आणि मला वाटते षटकार हॅट्रिक टोकले बॅटरने यावेळी. अक्षय सामना संपल्यानंतर हे पारितोषिक अशोकजी गरज साहेबांचं तुम्ही घेऊन जायचं. प्रथमेश आलाय नवीन फलंदाज. प्रथमेश दगडे, प्रथमेश पवार. प्रथमेश पवारच्या बॅट मधून पहिलाच वार. बॉल सीमा पार. षटकार ठोकतोय. चौथा षटकार या षटकामध्ये येतोय. टोटल 25 धावा धावफलकावरती. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेतलाय मॅच मध्ये. पॉवर पॅक बॅटिंगनं सुरुवात केली आहे या स्पर्धेमध्ये. लाडिवली संघानं जबरदस्त बॅटिंग. रघुनाथ संकटामध्ये पुढ्यात टाकलाय. वन मोर. आधी आक्रमक नंतर क्लास. इनसाइट आउट द कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. नेत्र दीपक चौकार. आदरणीय गिरीश दगडे यांनी त्यांना त्या जर्सी पुरस्कृत केलेले आहेत. मनस्वी त्यांचं सुद्धा स्वागत. गिरीश दगडे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न झाला तरी चालेल, काही हरकत नाही. आपलं सुद्धा स्वागत आहे. लाडिवली संघाचे ते कंदे पाठी राखे आहेत. भले मैदानात उतरो ना उतरो परंतु लाडिवली संघ कुठेही खेळू द्या त्यांच्या मागे ते जाणारच. हीच तर खरं क्रिकेट आहे. गावाची ओढ, गावाची प्रतिष्ठा काय असते हे क्रिकेटने एकत्रित एकाला बांधून ठेवणारा संघ तयार होतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि एकीकडे आपण पाहतोय सांगवी आणि त्याच्या विरोधात यावेळी आपण पाहतोय RR फाउंडेशन लाडिवली टीम. ऋषिकेश राणे आणि प्रतीक बैलमारे यांनी संघटित केलेला संघ. आज ऋषिकेश राणे यांचा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा या मंचाच्या वतीने आपण शुभेच्छा देऊयात. लाख लाख शुभेच्छा आपणास. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पहिलं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील सर्वात महागडं षटक आपण पाहिलंय. रघुनाथ 29 रन्स. सेकंड ओव्हर स्लॉट मध्ये बॉल उडवलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल. स्वतःच्या बॉडीचं संतुलन गाठत ही कॅच त्यानं कॅरी केलेली आहे. परंतु पंच रेफर करतात डिसिजन. बाउंड्री चेक केली जाईल परंतु प्रयत्न लाजवाब होते क्षेत्ररक्षकाचे. प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. प्रयत्नांना निश्चित खऱ्या अर्थानं दाद. परंतु आपण या जाऊया टेक्निकल रूम मध्ये. बाउंड्री चेक केली जाईल. स्वतःच्या बॉडीचं संतुलन त्यानं साधलंय जरूर परंतु त्याचा शरीराचा हिस्सा कदाचित बाउंड्री लाईनच्या दिशेनं थोडा स्पर्श झालाय की नाही याची शहानिशा. अगदी सीमा लगत पकडलेली झेल. प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकांना. आपण टेक्निकल रूम मधून सर्व काही चेक करूयात. नेक्स्ट अँगलनं आपण स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे या स्पर्धेला कव्हर करतोय. सर्व काही सहजरित्या आपल्या समोर स्पष्ट होईल. डिसिजन क्रुशियल आहे. विस्फोटक सुरुवात मिळाली आहे लाडिवली संघाला आणि त्या विस्फोटक सुरुवातीला थोडं थांबवण्याचं काम या विकेट मध्ये देखील होऊ शकतं. एक महत्वाची विकेट आहे टीम सांगवी संघासाठी.
अतिशय क्रुशियल हा डिसिजन आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. इट्स अ सिक्सर. बॉल हातामध्ये असताना सीमा लगत स्पर्श केला होता या क्षेत्ररक्षकानं, पण तो चांगले प्रयत्न, षटकार येतो आणि षटकारानं धावसंख्येला नवसंजीवनी. टोटल 35 ऑन बोर्ड. 35 धावा आहेत धावफलकावरती. बराचसा वेळ लागला पंचांना, परंतु योग्य तो निर्णय. अंपायरचं देखील आपण कौतुक करूयात. 35 धावा आहेत. विस्फोटक सुरुवात या मॅच मध्ये. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होतोय तो जय हनुमान लाडिवली संघ या मॅच मध्ये. आज RR फाउंडेशन या नावानं या स्पर्धेमध्ये खेळतोय लाडिवली संघ. एक चांगली बॅटिंगना सुरुवात मिळाली. P1 च्या षटकात टोटल 29 रन्स आणि या सेकंड P2 च्या षटकामध्ये देखील षटकारानं सुरुवात केलेली आहे. दमदार बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक विध्वंसक बॅटिंग. निर्धाव चेंडू आलाय. पहिला निर्धाव बॉल या इनिंग मध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. भूषण अकुटाप्याचा बॉल टॉप एज. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पकडली जाईल झेल. दुसरा धक्का लागतोय जय हनुमान लाडिवली संघाला. RR फाउंडेशनला लागतोय दुसरा धक्का. बॅटर इथून बाद होतोय. वैभव बॅक टू द डगआउट. चिराग आलाय बॅटिंग मार्क वरती. प्रथमेश पवार आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा खेळाडू आहे. आदरणीय सुमितदादा शेळके, आदरणीय मोतीरामजी कोंडिलकर आणि आदरणीय रुपेशजी दीपेशजी बालेकर या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती टोटल 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. विस्फोटक सुरुवात मिळाली आहे. 29 न सुरुवात केली या पहिल्या षटकात. P2 च्या षटकात सुरुवात चांगली मिळाली, परंतु आता थोड्या मोठ्या फटकांपासून थांबवण्याचं काम भूषण करतोय बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा तयार भूषण बॉलिंग मार्क वर. चिराग ऑन स्ट्राईक. पुढ्यात टाकलेला बॉल काऊ कॉर्नर झोन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक चांगली रनिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 बॅटर्स. टोटल 2 ऍड होत आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 39 आकड्यावर. विकेट हॅट्रिक साठी आपण पारितोषिक पाहतोय. उद्योजक अशोकजी गरज साहेबांकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु आता विकेटची गरज आहे या मॅच मध्ये. एक मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी सांगवी संघाला या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या टोटल 39 आकड्यावर. कमबॅक केल्या षटकामध्ये जरूर गोलंदाजी मार्क वरती भूषणनं. पहिल्या षटकात रघुनाथनं 29 खर्च केले आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 10 आल्या. म्हणजे त्या मिळालेल्या मोठ्या विस्फोटक सुरुवातीला थोडं थांबवण्याचं काम भूषणनं देखील केलंय. वेल बॉलिंग. चला स्पीड अप करा प्लीज. दोनही संघांना विनंती आहे. टीम स्पेशली सांगवी संघाला विनंती आहे. प्रत्येक षटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी आपण खर्च करावा हीच विनंती आहे. तिसऱ्या षटकामध्ये आलाय स्वामित. आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. या एंडनं गोलंदाजी करणं सोपं नाहीये. अक्षयनं जबरदस्त बॅटिंगनं सुरुवात करून दिली आहे. ती RR फाउंडेशन लाडिवली संघाला या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकात धावा थोड्या कमी आल्यात, परंतु या षटकामध्ये प्रथमेश पवारच्या बॅटमधून एक विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळेल का, की स्वामित या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देईल. बॉलिंग मार्क वरती टीम
सांगवी संघाला या मॅच मध्ये. हा प्रकार बॉल डाऊन द ग्राउंड खेळलाय लॉंग ऑन मध्ये. पुन्हा एकदा सिंगल. धाव संख्या ती 40. आता एक बुलेट ट्रेननं सुरुवात केली या मॅच मध्ये. त्या धाव संख्येचा पाठलाग किती धाबांपर्यंत पोहोचेल, किती धाबांचा पाठलाग करावा लागेल सांगवी संघाला. पहिल्या षटकात 29 आल्यानंतर बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला की आता किमान 80 या धावसंख्येपर्यंत पोहोचेल, परंतु आता त्या धावसंख्येसाठी थोडा संघर्ष करतोय पुन्हा एकदा लाडवली संघ. धावांना वाचवण्याचं काम करतोय सांगवी संघ. भूषणने एक जबरदस्त कमबॅक. स्वामित आलाय. हा प्रकार बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय डीप पॉइंट मध्ये. मादक सौंदर्य दर्शवणारा फटका. बॉल फरार होतोय सीमा पार. येतोय चौकार. मोठ्या धावसंख्येला थांबवलं होतं, परंतु या बॉल मध्ये चुकी केली गोलंदाजांना. हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती एक मादक सौंदर्य दर्शवणारा फटका डीप कव्हर पॉइंटला. सीमा रेषेच्या पलीकडे आलेला दमदार चौकार. धावसंख्या आहे टोटल 44 ऑन बोर्ड. 2 गडी बाद झाले. 44 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर. हा प्रकार बॉल वन्स अगेन बॅक टू द बॉलर. स्ट्रोक. शॉट सिलेक्शन चुकलंय फलंदाजाचं. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं अतिशय महत्वाचं आहे. या अगोदर हा प्रकार बॉल योग्य रीतीनं बॉल खऱ्या अर्थानं बॅटवरती आला. फलंदाजाच्या योग्य रीतीनं बॉल त्यानं मारला. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू. वन्स अगेन चांगला बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला ड्राईव्ह केलाय बॉल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेतोय डीप मधून. बॉलला उचलतोय फेकतोय. पुन्हा एकदा रन मिळते. ते एक सिंगलला धाव संख्या 45 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. RR फाउंडेशन लाडवली संघ धावांचं टार्गेट सेट करतो या मॅच मध्ये. धावसंख्या पोहोचली ते टोटल 45 या आकड्यावर. स्वामित थोडं कमबॅक करतोय. एक चौकार जरूर आलाय. त्याला वगळता एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या सभोवताली. तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. एवन जोडी चषकामध्ये आपण आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. बॉलिंग मार्क होती पुन्हा एकदा तयार. स्वामित. स्वामितचा बॉल इनफिल्डला क्लिअर केलेला कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 टू बाउन्स. बॉलला उचलतोय फेकतोय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 ऍड होत आहेत. प्रथमेश पवार 2 धावा जमवतोय. धावसंख्या दुहेरीना टोटल 47 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे बॉलिंग देखील आता चांगली होती. या पहिल्या षटकात 29 आल्यानंतर मोठ्या धावसंख्येला थोडं वाचवण्याचं काम करतोय सांगवी संघ देखील या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. प्रथमेश पवारचा फुल टोल वसूल करणारा, लॉंग लेगला पार करणारा बॉल. आर पार सीमा पार. लॉंगेस्ट सिक्सर ऑफ दिस मॅच. तीन षटकांमध्ये धावसंख्या 53. चला आरवी आणि परी 11 खांडपे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती, आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला एकत्रित या. आपला कर्णधार आपली वाट बघतोय. चला आपण थोडं सन्मानाकडे वळूयात. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सुमितजी सेलके साहेब यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय अतुलजी देशमुख या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे या त्रिमूर्तींचा हक्क खऱ्या अर्थानं पुढे सरकला. या स्पर्धेमध्ये अतुलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते सुमितजी शेलके साहेबांना सन्मानित करण्याची विनंती. त्रेपन्न धावा आहेत 3 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये आला बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा भूषण. सेकंड ओव्हर भूषण आता जबरदस्त बॉलिंग वेल कमबॅक त्याने केलं आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय भूषण.
फुलटॉस बॉल पॅडवरती आदळलाय. लेग बिपोरची शिकार LBW. फलंदाज बाद होतोय. लागला आणखी एक धक्का RR फाउंडेशन लाडिवली संघाला लेग बिपोरच्या स्वरूपात. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सुमेशजी सेलके साहेबांना सन्मानित करण्याची विनंती. साहेब या आपण. महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव. 150 वर्ष इंग्रजांनी या भारत देशावरती खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या भारत देशावरती राज्य केलं. तिथून ते खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाची संस्कृती खऱ्या अर्थानं इथून घेऊन गेलेच नाहीत आणि हीच भारतीय संस्कृती आपण जपत असताना या स्पर्धेच्या वतीनं पाहतोय. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मोतीरामजी कोंडिलकर साहेबांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मोतीरामजी कोंडिलकर साहेब यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. बॅकफुटला जाऊन सेन्सिबली पुश केलाय. रिचच्या साह्यानं सन्मान दिलाय बॉलवरती. लाईन चांगली होती. लेग बाईचा इशारा पंचांचा. 54 धावा फलकावरती. विस्फोटक सुरुवात मिळाली आणि त्यानंतर मधल्या फलीमध्ये थोडासा डगमगलाय RR फाउंडेशन लाडिवली संघ, परंतु एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो RR फाउंडेशन लाडिवली संघ देखील. धावसंख्या टोटल 54. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय दिपेशजी भालेकर साहेब यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आत. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय हेमंतजी कदम साहेब यांना देखील सन्मानित करण्याची विनंती मी करतोय. मान्यवरांचा सन्मान आपण या भव्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय किरणजी डोले साहेब यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित अविनाशजी देशमुख यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. धाव संख्या येते टोटल 55 आकड्यावर. 5 फलंदाज बाद. नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन डीप कव्हर पॉइंट मध्ये पुन्हा एकदा रन मिळते ती एक. आता मोठे फटके थांबलेले. षटक संपलंय. ओव्हर नंबर 4 मध्ये भूषण अप्रतिम षटक हातले. पुन्हा एकदा टोटल 4 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 14.00च्या इकॉनॉमीनं. टोटल 56 आकड्यावरती अब तक 56 पर्यंत पोहोचलाय तो RR फाउंडेशन या मॅच मध्ये. सुरुवात 29 न केली, त्यानंतर दुसऱ्या षटकात 10 आल्या आणि तिसऱ्या षटकात 14 आणि या षटकात फक्त 3 आल्यात. आणि पुन्हा एकदा दिलासा दिलाय भूषण बॉलिंग मार्क वरती कमबॅक करण्यासाठी.
तो सांगवी संघासाठी. 2 षटकांमध्ये स्पेल संपवलेले भूषणनं धावा खर्च केला, त्याने 13 आणि 3 विकेट त्याने मिळवल्या या मॅच मध्ये. एक जबरदस्त कमबॅकिंग स्पेल राहिले. 4 षटकांमध्ये धाव संख्या आहे ती टोटल 56 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट, 4 कम्प्लिटेड दिस इनिंग. जाऊयात 5व्या षटकामध्ये. आदरणीय पुंडलिकजी शिर्के साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय तानाजी पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील एवन जोडी चषकामध्ये सहर्षमय स्वागत. स्लॉकचं षटक अंतिम डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. या इनिंग मध्ये डेथ षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर रोशन. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय, रन मिळते पुन्हा एकदा 1. अक्षयने एक जबरदस्त सुरुवात केली. वैभव स्वस्तात बाद झाला एक षटकार ठोकत. प्रथमेशने एक चांगली बॅटिंग केली, तो बाद झाला. चिराग बाद झाला. त्यानंतर आता संपूर्णपणे मधल्या फलीचा भार डगमगलाय आणि आता जे मोठं धावसंख्या आपण पाहत होतो प्रोजेक्टेड स्कोर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 80 ते 82 धावसंख्येचा प्रोजेक्टेड स्कोर, आता त्याचा आलेख थोडा कमी गतीनं करण्याचा प्रयत्न केलाय तो सांगवी संघाने या मॅच मध्ये. अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 57 धावा धाव फलकावर. पुन्हा मॅच मध्ये आलाय तो सांगवी संघ. गुड्याच्या स्पॉटवरती बॉल लाईन चेक केली जाईल. योग्य त्या रीतीनं बॉल डिलिव्हर्ड केलाय. हार्ड लेंथ वरती बॉल हिट करतोय बॉलिंग मार्क वरती रोशन. 1 मोर डॉट बॉल, अनदर डॉट बॉल दिस ओव्हर. धाव संख्या आहे ती टोटल 57 वरती स्थिर. स्लॉकच्या षटकात येणारा प्रत्येक निर्धाव बॉल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी हिऱ्या समान असतो आणि तेच बॉल डिलिव्हर्ड करतोय रोशन. बॉलिंग मार्क वरती वेगवान बॉल, दांडी 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 गुल केली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. 1 मोर विकेट डाऊन टीम RR फाउंडेशन. आणखी एक धक्का. बॅटर इज बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. साऱ्या जनतेने केलंय त्याला वो हिरो, कार्य पाहून दमदार. साऱ्या जनतेने केलाय त्याला हो हिरो, कार्य पाहून दमदार. आता लायल एकटा टायगर, आता लायर सुधाकर घरे एकटा टायगर. थँक्यू डीजे. कमबॅक केलं या मॅच मध्ये जरूर बॉलिंग मार्क वरती सांगवी संघानं. आता अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या ती टोटल 57 ऑन बोर्ड. 6 फलंदाज बाद झालेत. पवन ऑन स्ट्राईक, बॅटची कडा, शॉर्ट फाय निघाला. जबरदस्त फिल्डिंग, डिरेक्ट हिट. कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. 1 मोर रन ऍड, टोटल रन्स ऑन 58 ऑन बोर्ड. धावांचं टार्गेट सेट पहिल्या षटकात 29 आल्या. त्यानंतर आता अद्याप अंतिम षटकामध्ये आपण पोहोचलोय. धाव संख्या ती टोटल 58 आकड्यावरती आहे. क्रिकेटचा खेळ पहिल्या षटकात 29 आणि मागील 4 षटकांचा आपण खेळ पाहतोय. 29 जोडल्या गेल्या धाव फलकावरती. बॅक टू द बॉल, स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. दुसरीचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतो. 1 ऍड होईल. धावसंख्या 59. योगेश डोले आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. साथी समालोचक योगेश डोले. धावसंख्या ती टोटल 59 आकड्यावर. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद झालाय. बॉल शिल्लक आहेत ते टोटल 1. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 1 बॉल्स रिमेनिंग दिस इनिंग. शेवटचा बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती रोशन. ऑन स्ट्राईक पवन. टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा रन मिळवण्याच्या प्रयत्नात बॅटर इथे बाद होतोय. पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. आणखी एक एक्स्ट्राची धाव ऍड. टोटल धावसंख्या ती 60. पहिल्या षटकात 29, मागील 23 बॉल मध्ये टोटल धाव आलेल्या आहेत त्या फक्त 31 आणि त्याचमुळे मोठ्या विस्फोटक धावसंख्येकडे वाटचाल करणारा RR फाउंडेशन लाडवली संघाला थोडं थांबवण्यामध्ये मी तर म्हणेल यश आलंय. क्रिकेट हा 2 डावसा खेळ आहे आणि पहिल्याच डावात सुरुवात खडतर झाली, परंतु त्या खडतर सुरुवातीला पुन्हा एकदा कमबॅकिंग स्वरूपामध्ये बदलवलंय या मॅच मध्ये टीम सांगवी संघानं.
23 बॉलमध्ये फक्त 31 खर्च झाल्यात. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन सेन्सिबली पुश केलाय अमितनं. रन मिळते ती एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सत्र संपलंय. पंचांचा निर्बॉल आहे. प्रथम षटकात 17चा खेळ संपलेला. टोटल धावसंख्या पोहोचली आहे ती 61 अंकावर. पहिल्या षटकात 29 न सुरुवात आणि मागील 24 बॉल मध्ये फक्त 32 आल्या आणि धावसंख्येची टोटल 61 आकड्यावर. येणारे 30 बॉल आणि 62 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी सांगवी संघाला. आणि जशी या दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात, आपण देऊयात पुनश्च एकदा संधी डीजे मास्टरला. डीजे थोडं थांबा. मान्यवर आहेत, मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चला आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करतोय. सन्माननीय पुंडलिकजी शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. संपूर्ण दोस्ती ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सन्माननीय पुंडलिकजी शिर्के साहेब या आपला सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर सन्माननीय तानाजी पाटील साहेबांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. तानाजी पाटील साहेब या आपला देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. दोस्ती ग्रुप आयोजित आपण पाहताय A1 जोडी चषक आणि संपूर्ण दोस्ती ग्रुप आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या मुख्य मंचावरती करताना आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर सन्माननीय अनिलजी देशमुख साहेबांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती आपण करतोय. मी सन्माननीय अनिलजी देशमुख साहेबांना विनंती करेन की या आपला सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. मायेची उद्दासन, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण ती सदैव तुमच्या आठवणीत राहावा. A1 जोडी चषक त्यासाठी मात्र एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय अनिलजी देशमुख साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय निलेशजी चव्हाण साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. निलेशजी चव्हाण साहेब या आपला देखील सन्मान दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहताय. संपूर्ण दोस्ती ग्रुपचे मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे सगळे सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. त्यानंतर सन्माननीय दिनेशजी चौधरी साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सन्माननीय दिनेशजी चौधरी साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. चेतन चौधरीचं नाव येईल मग पुढच्या वर्षाला. दरम्यान विनंती करेल आरव्ही परी 11 कांडपे आणि त्याच्या विरोधात सालपे टीम आपण टॉस साठी सुद्धा जॉईन व्हायचंय. तदनंतर सन्माननीय निकेशजी गोलब साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. निकेशजी गोलब साहेब या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. खांडपे आणि त्यांच्या विरोधामध्ये सालपे दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी देखील यायचं. मुंबई पोलीस विकी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय सन्माननीय निकेशजी गोलब साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो. आणि तदनंतर नितीनजी गोलब साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नितीनजी गोलब साहेब या आपला देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो. A1 जोडी चषक 2026 पर्व 4. या पर्व 4मध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही येतो मान आणि सन्मान या ठिकाणी करतोय. अतिशय मानाची आणि सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा A1 जोडी चषक 2026. सन्माननीय सुधाकर शेठ घारे आणि सन्माननीय जगदीशदादा देशमुख ह्या A1 जोडीच्या नावानं आपण पाहताय ही स्पर्धा
या त्रिमूर्तीच्या माध्यमातून संपूर्ण दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. रुपेशजी गारे, चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख हे त्रिमूर्ती आपण पाहताय, ज्यांनी खऱ्या अर्थानं आयोजित केलेली ही स्पर्धा आणि त्यांना लाभलेली संपूर्ण दोस्ती ग्रुपची साथ, त्यांच्या आता साथीनं ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी टॉस करतोय. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभास टॉस करायचा आहे. या मुख्य मंचावरती आदरणीय पुंडलिकजी शिर्के साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. टॉस केला जातोय. खऱ्या अर्थाने इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करत होतो, परंतु मान्यवरांचा सन्मान देखील तितक्याच महत्वाचा आहे आणि त्याचमुळे थोडासा उशिराने आपण टॉस घेतोय. सन्माननीय पुंडलिकजी शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एकीकडे तुम्ही पाहताय खानपेश संघ आणि दुसरीकडे सालपे दोन्ही टेल. टॉस जिंकला खानपेश टीमनं. डिसिजन लवकर सांगा. बॅटिंग करण्याचा डिसिजन, फिल्डिंग करायचे सालपे टीमला, कारण की मॅच चालू आहे. लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय. तिकडे मात्र जोडले जात आहेत संदीप बोराडे सर. या सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला आणखी एक बॅटर या ठिकाणी बाद होईल. धन्यवाद योगेश. आपण जाऊयात मॅच कडे, जिथे मात्र एक बिग फाईट, बिग बॅटल सध्या मैदानात पाहायला मिळतंय. एकीकडे आपण पाहतोय RR फाउंडेशन लढवली टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते ती मात्र सांगवे टीम. ज्या सांगवे टीमने आताच काही दिवसांपूर्वी एक बलाढ्य विजय संपादन केलाय, परंतु त्याच्या विरोधात अगदी अनुभवी टीम RR फाउंडेशन लढवली आज मैदानात पाहायला मिळते. कारण 62 धावसंख्येचं टार्गेट हे सांगवी टीमच्या समोर आणलं गेलं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो या ठिकाणी 2 विकेटचं पतन पाहायला मिळालंय. सांगवी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. सन्माननीय उद्योजक अशोकजी गरज साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज. क्या बात आहे. अगदी त्यांनी आल्या आल्या मैदानावरती पारितोषिकांची बरसात करायला सुरुवात केली. चांगला बॉल यावेळी, परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की आउटसाइडचा लेग स्टंप हा बॉल वाईड होतोय आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करायची होती, परंतु तिथे आता मात्र थोडी पिचिंग लाईन, दिशाहीन गोलंदाजी या बॉलवरती जरूर पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संदेश हा गोलंदाज आहे, तरी ते सलामीच्या जोडीला फोडण्यात यश आलं होतं. अगदी 2 विकेट प्राप्त केल्यात, परंतु 2 विकेटच्या नुकसानीनंतर सांगवी टीमला मैदानात सावरायचं आहे. मैदानात घडलंय काय, इथे चांगला बॉल अटॅक केला होता, अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र सिंगलला रोखू शकले नाहीयेत आणि या सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते जाऊन पोहोचले आहेत अद्यापपर्यंत 3 या आकड्यावरती. थोडा संकटात जरूर आहे मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकात तो मात्र सांगवी टीम, परंतु या संकटातून सावरायचं असेल तर अगदी बलाढ्य फटके या मैदानावरती त्यांना आणावे लागतील. चांगला फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर अगदी आपण पाहतोय, शॉट जरूर केला होता, परंतु यावेळी मात्र इथे सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होतीये. चांगले प्रयत्न आहेत, एफर्ट लावले जात आहेत RR फाउंडेशन लढवली टीम कडून आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहायला गेलं तर अगदी सांगवी टीमचे बॅटिंग लाईनची दमछाक मैदानावरती जरूर आहे. पुढचं युद्ध खरं मोठं आहे आणि त्या युद्धासाठी आता सज्ज झालेत. एकीकडे सालपेनं त्याच्या विरोधात कानपे टीम सन्मान दिला या बॉलवरती बॅटरने, सन्मानपूर्वक बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संदेशची गोलंदाजी मात्र अगदी चांगली म्हणावी लागेल, इकॉनॉमिकल स्पेल ज्याला म्हटलं जातं. यावेळी आपण पाहतोय अवघ्या 4च धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्याने परतीच्या प्रवासाला पाठवल्यात. म्हणजे येथे विचार करावा लागेल आता येणारे 24 बॉल आणि 58 धावसंख्येची गरज आहे. आज आमचे स्कोरर मित्र सुशील आमच्या समवेत जोडले गेलेत. मी म्हटलं होतं की आदेशशी मी काल सुद्धा चर्चा केली, हे व्यक्तिमत्व पहिल्या रजनीमध्ये आज दिसत नाहीत, कामानिमित्त जरा बाहेर होते,
परंतु आज मात्र ते मैदानात दाखल झालेत. त्यांची सुद्धा एक सुसज्ज लेखणी या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे पत्रकार बंधू जगदीशजी दगडे अर्थातच या स्पर्धेची क्षणचित्रे आणि छायाचित्रे मात्र टिपतायत. अविनाशजी बैलमारे आणि गिरीश दगडे यांच्याकडून मात्र विकेट हायट्रिक साठी तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राइज. लाडीवली टीम साठी सुवर्ण संधी आहे. या मॅच मध्ये मात्र पारितोषिकांची बरसात आहे. आपण पाहतोय आमच्या अशोकची घरात ज्यांनी मात्र या ठिकाणी फार चांगली सुरुवात केली आहे स्पर्धेसाठी. आपण पाहतोय पारितोषिकांची खैरात ते मैदानात करताना दिसून येत आहेत. त्यांचं सुद्धा कौतुक करूयात, कारण मी मगाशीच म्हटलं दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि ते आज मैदानावरती अगदी या A1 जोडी चषकामध्ये पारितोषिकांची खैरात सातत्यपूर्ण करताना दिसून आलेत. खेळाडू सुद्धा आपलेच आहेत. आपल्या तालुक्याचा क्रिकेट सध्या या परिसरात या मैदानावरती कांडपे क्रीडांगणाची नगरी आणि या नगरीवरती मात्र अगदी अधिराज्य गाजवणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत, ज्यांच्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत पारितोषिकांचे. चांगला फटका, बुद्धी चातुर्याचा खेळ सहजरित्या अगदी पॉइंटला कव्हर स्वीपला आणि इथे मात्र येतोय दर्जेदार चौकार. जबरदस्त आपण पाहतोय चांगली लढत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु त्याच्यानंतर या षटकात प्रथमेशच्या पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय. बॅटिंग आपण पाहतोय, चांगला फटका फ्रंट फुट वरती येऊन यावेळी स्ट्रोक घेतलाय, परंतु इथे मात्र एलिव्हेशन पडलंय कमी. टिपलाय अचूक झेल, अगदी डाऊन द फिल्डर यावेळी बॉल पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र संपलाय बॅटरचा खेळ. तिसऱ्या विकेटचं पतन. शॉप यांच्या माध्यमातून हे स्मार्ट वॉच पुरवण्यात आलेले आहेत. अर्थातच मोहसिन पटेल सातत्यपूर्ण अगदी दोस्ती ग्रुपवरती चेतन चौधरी असतील, बाबू घारे असतील, त्याच्यानंतर अतुल देशमुख असतील, या दोस्ती ग्रुपवरती त्यांचं एक सातत्यपूर्ण प्रेम पाहायला मिळालंय आणि त्या अनुषंगाने सतत या ठिकाणी मात्र ते अगदी आपण पाहू शकता. आणि श्री समर्थ कलेक्शन यांच्या माध्यमातून सुद्धा एक अट्रॅक्टिव्ह गिफ्ट आहेत आणि अल्पेश तेलवणे आपण पाहतोय श्री समर्थ कलेक्शनचे सर्वा. सन्माननीय सुजितजी घारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. सुजितजी घारे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. मी आमच्या दोस्ती ग्रुपच्या प्रतिनिधींना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सुजितजी घारे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती करायचा. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकातील 3 बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. अगदी जर पाहायला गेलं तर जिथे पहिलं षटक चुकलं होतं खरं म्हणायला गेलं तर सांगवी टीमचं, विनोदजी मालुसरे फार्म हाऊसचे सर्वा यांच्याकडून आयवा झेल साठी पारितोषिक लागलं गेलंय, परंतु बॅटर कडून तितके मोठमोठे फटके येणं अपेक्षित आहेत. अगदी विनोदजी मालुसरे यांच्याकडून एका हातात आयवा झेल जर प्रेक्षक वर्गाने टिपला तर त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि 2 हातात टिपला तर त्याच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. बाबू घारेंचं पारितोषिक आपण पाहतोय. अगदी अर्धशतकी केली जो कोणी बॅटर सर्वप्रथम साकारेल त्याच्यासाठी मात्र तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आज संधी आहे. मला वाटतंय निलेश पत्रिके त्या संधीपासून थोडा लांब राहिला. स्वतःच्या संघात मात्र एक चांगली इनिंग तो साकारत होता, परंतु थोडस साथ नाही मिळाली पाहिजे तशी अर्धशतकी केळीसाठी असो, परंतु प्रयत्न निलेश पत्रिकेचा फार चांगला होता. आणि या ठिकाणी पाहतोय अजूनही प्रत्येक खेळाडूसाठी संधी आहे. जे जिंकलेत त्यांच्यासाठी तर आहेच, अजून खेळणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे.
आता पुढच्या मॅच मध्ये ना अगदी आदेश मसेनवरती सगळ्यांच्या नजरा असतील. संघाला लीड करत असताना एक संघ बांधणीचा प्रकार आणि त्यातही आमचे अनिकेत जे मात्र फार या स्पर्धेसाठी मेहनत घेताना दिसून आलेत. चांगला पटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. इथे मात्र सिंगल जरूर येईल. इक्का तुक्काने यावेळी कामं होणार नाहीयेत कारण अगदी मोठं टार्गेट तुमच्यासाठी सेट केलं गेलंय. मी म्हणणार नाही की अशक्य आहे परंतु शक्य करण्याची वेळ यावेळी सांगवी टीमला मैदानात आणावी लागेल कारण स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण अनुभवतोय. भूषण ज्याने 2 बॉलचा सामना केलाय सिंगल त्याच्या धावफलकावरती आहे. बॅटची कडा सरळरित्या बॉल किपरच्या हातात आणि मी भूषणचं तर जरूर कौतुक करेल. जसा पटका खेळला पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही कारण बॅटची कडा त्याच्या हातात सरळ किपरच्या हातात विसावली आणि त्या अनुषंगाने त्याने खेळपट्टी सुद्धा सोडली. हे फार महत्वाचं आहे. हे तर खिलाडू वृत्ती म्हटलं जातं आणि त्याच खिलाडू वृत्तीचं दर्शन त्याने आज मैदानात घडवलंय. वेळ अगदी भूषणचं कौतुक करूया परंतु इथे जाऊयात. आता मात्र विकेटवरती बॅटर पाहायला मिळतील. मिडल ऑर्डर अगदी पार केली आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय 5 विकेटचं पतन या ठिकाणी घडलं गेलंय. एकीकडे भूषण एक भूषण गेला, एक मैदानावरती बाकी आहे अजून. आता मात्र बॅटर अविनाश मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आमचे ऋतिक ज्यांनी काल खऱ्या अर्थाने लकी ड्रॉप प्राप्त केला. स्मार्ट वॉच मापी असावी. हा अगदी एनके हेअर वर्ल्ड यांचं कालचं जे पारितोषिक होतं हा आता उद्याच्या रचनेमध्ये ते आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आज 3 लकी ड्रॉ आहेत. आदिल मोबाईल शॉपच्या माध्यमातून एक लकी ड्रॉ आहे स्मार्ट वॉच ज्याचा 11:30 वाजता पहिला लकी ड्रॉ आपण तो ओपन करणार आहोत. होईल थोडाफार इकडे तिकडे वेळ परंतु 11:30 नंतरच. ही मॅच झाल्यावरती आपण येऊयात लकी ड्रॉ कडे कारण एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश. दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय. संदेशने केले करामत. पडझड चालू आहे सांगवी टीमची मैदानात. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासलतोय आणि या ढासलणाऱ्या परिस्थितीला सावरण्याचं कार्य करावं लागेल. मित्रांनो क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे कारण मी मगाशी कुणालची बाईट घेतली त्याला वय विचारलं त्यावेळी मी सांगितलं अगदी मधली एसटी उडाले. मी त्याला सांगितलं वय वर्ष काय विचारलं तर त्याने सांगितलं की माझं वय 17 आहे आणि मी त्याला इतिहास सुद्धा सांगितला की भारताचा देव क्रिकेटचा देव मी तर म्हणेल जगाचा ज्याने मात्र वयाच्या 16 वर्ष कारकिर्दीला सुरुवात केली परंतु असाच क्रिकेटचा सामना त्याने खेळला होता. सामना होता पाकिस्तानच्या विरोधात. 8 वर्षाचा संघर्ष करून सचिन रमेश तेंडुलकर यांनी 8व्या क्रमांकावरती येऊन बॅटिंग केली होती आणि तिथे द्विशतकी खेळी साकारली होती आणि तदनंतर भारताच्या देवाने अर्थातच या क्रिकेटच्या देवाने सचिन रमेश तेंडुलकरने कधी आपल्या आयुष्यात मागे वळून पाहिलं नाही. हा क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे आणि त्याच अनुषंगाने मी तर म्हणेल आता सांगवी टीम पडझड तुमची जरूर चालू आहे आणि या पडझडीवरती तुम्हाला उत्तर द्यायचंय ते पण RR लाडिवलीच्या विरोधात. अगदी आपण पाहतोय ना की यावेळी आता जो बॅटर येतील त्यांना मोठी फटके मैदानात आणावे लागतील कारण अस्तित्वाचा संघर्ष तुम्हाला बरंच काही शिकवून जातो. अनुभवाची शिदोरी ही तुमच्या पाठीशी जरूर येते परंतु मागच्या चुका विसरून पुढे जाण्यात यश मजा येते ती वेगळीच असते. तो आनंद वेगळा असतो आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अजूनही वेळ गेली नाहीये कारण षटक क्रमांक 3 सुरुवात झालीये. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न ग्राउंड लेवलला बघतोय आपण. इथे फटका केलाय परंतु फंबल पाहायला मिळालाय. ही फटकी फार गरजेचे. चौकार जरूर आलाय. या येथील 4 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा ते म्हटलं जातं ना की प्रयत्नांती परमेश्वर. RR फाउंडेशन लाडेवली आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय सांगवी टीम. उचलण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. गती होती या बॉलवरती वेगावरती स्वार झाले. A1 चषक आपण अनुभवतोय. अगदी या जोडीची कमाल आहे खरं म्हणायला गेलं तर या परिसरामध्ये अगदी
सुधाकर भाऊ गारे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे जगदीशदादा देशमुख. या व्यक्तिमत्वाकडे पाहायला गेलं तर एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. उचलण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. आणि खरं आहे, अर्थातच आपण जर या एवन जोडीकडे पाहायला गेलं ना, तर या एवन जोडीला नावारूपाला आणणार कार्य ज्यांनी केलं असेल तर ते आमचे दोस्ती ग्रुप. आणि या दोस्ती ग्रुपचे सर्व आपण पाहतोय खंदे, अगदी आधार, अर्थातच रुपेश बाबू घारे, त्याचनंतर चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख, अनेक दोस्ती ग्रुपच्या सर्व शिलेदारांची नावं घेईल की ज्यांनी या दोस्तीच्या दुनियेतल्या दोनही राजा माणसांना अगदी या क्रिकेटच्या पटलातून प्रसिद्धीच्या झोतात जरूर आणलं. आणि त्यानंतर एक ती दोस्ती काय असते याचं ज्वलंत उदाहरण जगदीशदादा देशमुख आणि त्याच समय सुधाकर भाऊ घारे हे दाखवून दिलं या क्रिकेटच्या माध्यमातून. त्या दोस्ती ग्रुपचं करूया कौतुक. चांगला बॉल यावेळी संदेशच्या माध्यमातून. आता मात्र थोडा संकटात म्हणता येणार नाही तर मोठ्या गर्त अंधाऱ्या छायेत सापडलाय सांगवी संघ, कारण आता बॉल शिल्लक असतील केवळ या ठिकाणी 12 आणि दावा करायचे असतील ते आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवतील. अर्थातच 12 बॉल आणि करायचे आहेत आता 46 धावा. आव्हान अवघड नाहीये, सोपं सुद्धा नाहीये, परंतु करावं लागेल मैदानात ते आता सांगवी टीमला. स्टार टेनिस वर्ल्डचे सर्व टिंकू लोबी पुन्हा एकदा आमच्या समोर जॉईंट होत आहे. क्लॅरिटी क्वालिटी यांचा एक ज्वलंत नमुना सध्या पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण. मी मगाशी जगदीश दादांबद्दल म्हटलं, दोस्ती ग्रुप बद्दल म्हटलं. मित्रांनो, या दोस्ती ग्रुपची किमया अलग आहे आणि जगदीश दादांचं प्रेम सुद्धा अलग आहे. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं ना तर यांनी सातत्यपूर्ण आमच्यावरती जो विश्वास टाकलाय, पर्व 4थ्यात सुद्धा आम्ही त्या विश्वासावरती आहेत, यात काही शंका नाही. गेली 3 पर्व सुद्धा अगदी स्टार टेनिस वर्ल्ड पाहायला मिळालं. समालोचन कक्ष सुद्धा सातत्यपूर्ण एक दिवस चेंज होतात, परंतु या वर्षी सुद्धा आम्ही 4थ्या पर्वात जोडलं गेलं. थोडी इथे लेग बिफोरचं अपील पाहायला मिळते. आणि खर्च करून नाव मी जरूर घेईल, आमचे साथी समालोचक हे 3 पर्व आमच्या समवेत ही स्पर्धा गाजवत होते. मणिजी मुंडे यावर्षी काही कारणास्तव मात्र ते या स्पर्धेत नाही आहेत, परंतु पुढच्या 3 रजनीमध्ये एका दिवस ते जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगलं वक्तव्य त्यांचं सुद्धा, अगदी गाडा अभ्यास आहे डायलॉग बाजीचा महाराष्ट्रावरती. अगदी खरोखर त्यांच्या आवाजाची ती पेक आहे असं बऱ्याच जण म्हणतात. सुशील सर, आपण जर पाहायला गेलं ना तर बऱ्याच जणांना असं म्हटलं जातं की समालोचन करता येतं, परंतु ती जी आवाजाची जी एक वेगळी छाप असते, वेगळी ओळख असते, म्हणजे प्रत्येकाचा एक बाज असतो. मग संदीप बोराडे अलग आहेत, त्यानंतर शिवम लोभी असतील अलग आहेत, योगेशजी ढोळे यांचा अंदाज अलग आहे, बरेचसं असतं काही. चांगला फटका उचललाय बॉलला, परंतु ताकद कमी या बॉलवरती आणि इथे टिपलाय झेल. ताकदीनुसार जर फटका केला असता तर मी तर म्हणेल हा फटका लॉंग ऑफच्या ऐवजी लॉंग ऑनला सुद्धा क्लिअर झाला असता षटकारात, परंतु इथे चुकी केली बॅटरने. आणि यावेळी मात्र आणखी एक विकेट जातीये. धक्का तंत्र लागलंय ते मात्र अद्यापपर्यंत 8. जबरदस्त गोलंदाजी. कमॉन डीजे. बॉलवरती जर विकेट आली तर गिरीशजी दगडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अर्थातच आपण पाहतोय आमचे आदरणीय अशोकजी घरात साहेबांचं पारितोषिक सुद्धा आहे, परंतु इथे टिपला जाईल का झेल? सोडलाय झेल. इथे परिणामाला मुकलेत. तोंडात वाक्य होतं, जर विकेट हॅट्रिक या ठिकाणी गोलंदाजाची कंप्लीट झाली असती तर ते 1000 रुपये आणि गिरीश दगडे यांचा 1000, तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज गमावलं गेलं.
आता पाहायला गेलं तर आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉल. गोलंदाज आपण पाहतोय सध्या प्रणव. नवीन खेळाडूंना संधी देणं आज काळाची गरज बनली आहे. कारण आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना, सुशील आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत, परंतु यंग टॅलेंट जे म्हटलं जातं ना, आजकाल क्रिकेट गाजवत आहे. हा, सांडशीचा जो कुणाल होता, शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार टोकून आजची रजनी गाजवली आहे. सुरुवात दमदार केली त्याने सामन्याची. यावेळी पाहतोय आपण डॉट आलाय. लास्ट बॉल चौथ्या षटकातला आपण अनुभवतोय. प्रणव आपण पाहतोय. संदेशची 2 षटके, प्रथमेचं 1, प्रणवचं 1. अजून एक गोलंदाज जरूर बाकी आहे. तो मात्र RR फाउंडेशन लाडवली टीमचा ऋषिकेश राणे आणि प्रतीक बैलमार यांनी पुरस्कृत केलेला आजचा संघ मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल जरूर आली. या सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये 18 आकड्यावरती. आता लक्षाच्या फार दूरवर संघवी टीम जरूर पाहायला मिळते. हा, या षटकानंतर आपण लकी ड्रॉ कडे वळणार आहोत. या षटकानंतर चला 11:30चा टायमिंग दिला होता आपण. लकी ड्रॉ घेऊया सर. या आपण लकी ड्रॉ घेणार आहोत टाइम टू टाइम, कारण की प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला 3 लकी ड्रॉ द्यायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. त्याच्यामुळे आता एक लकी ड्रॉ 11:30 वाजता येणं फार गरजेचं आहे. चला, या आयोजकांनी बॉक्स पण असा बनवलाय ना की त्याच्यात आपल्याला लकी ड्रॉ काढायची संधीच नाही. हातच छोटा पाहिजे, एकदम हुशार आहेत. एक छोटा या एकाने कोणीतरी. आजच्या रचनेमधला पहिला लकी ड्रॉ आपल्या भेटीला येतोय. मला वाटतंय 6 बॉल आणि 44 ची गरज आहे मैदानात. चला, एकच चिठ्ठी काढली आहे. आता तो येलो काढले, माझ्या कलरची नाहीच आहे. हे बरं आहे, घरातच गेलं. जयेश कुंभार खांडपे. जयेश कुंभार खांडपे 5 क्रमांक बोलेल. 5 क्रमांकाच्या आतमध्ये जयेश कुंभार येणं गरजेचं आहे. जयेश कुंभार खांडपे आहेत का? जयेश कुंभार 5 बोलू का नको? अरे बाप रे, ये लवकर. छोटा पॅकेट बडा धमाका. ये भरती आहे. ये चल. काय नाव आहे रे? जय सुनील कुंभार. मधलं नाव काय? सुनील. आहेत का इथे? कुठे आहेत? मग आता हे मोठं गिफ्ट लागलं, एवढं मोठं घड्याला मागे बांधायचं. घेऊन जाणार.
हॅलो 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 ठीक. चला आपण लकी ड्रॉ जयेश कुंभारकडे जाऊयात, ज्याच्यासाठी लकी ड्रॉ लागलाय. त्याच समेत आदरणीय संदीप दादा कुंभार या ठिकाणी उपस्थित झालेत. क्या बात आहे यार, एंट्री पहा कशी आहे. कुंभार फॅमिलीला लागलाय लकी ड्रॉ आणि कुंभार फॅमिलीचंच मंचावर आगमन आणि त्यांच्याच हस्ते देऊयात, परंतु त्याची मला बाईट घेऊ दे जराशी. काय नाव सांगितलं पप्पाचं? सुनील. सुनील. आलेत का? लकी ड्रॉ लागलाय. आता काय काय भेटलंय तुला? घड्याळ. कसलं आहे घड्याळ ते? स्मार्ट वॉच. मोबाईल वापरतो का? नाही दिला पप्पानी मोबाईल, म्हणूनच तुला स्मार्ट वॉच लागलं. त्या स्मार्ट वॉच मध्ये मोबाईल पण आहे अर्धा. चला घ्या स्मार्ट वॉच घेऊन या आणि कुंभार साहेबांना विनंती करेल की चला आपल्या शुभ हस्ते ही स्मार्ट वॉच देऊयात आपण. लकी ड्रॉचा मानकरी ठरलाय, त्याचं तेवढं बरं आहे. भले गावची स्पर्धा आहे पण आता झोपायला जायला मोकळा झाला तो. अजून 2 लकी ड्रॉ बाकी आहेत आणि आकर्षक गिफ्ट आहेत अजून. श्री समर्थ कलेक्शन कडून गिफ्ट आहे, अट्रॅक्टिव्ह गिफ्ट आता तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक टॉवर फॅन, म्हणजे आणखी 2 पारितोषिक आहेत स्मार्ट वॉच साठी. विनंती करायला सातत्य